नमस्कार मित्रांनो, मी विश्वजित आणि हो माझा मित्र आर्यन आणि हो माझा मित्र अथर्व जगताप. इथे एक बसलाय शूटर आम्ही आता चाललोय बोटिंग करायला. 2.5 किलोमीटर आतमध्ये यांनी सांगितलं आम्हाला घेऊन जाणार. डॉल्फिन दिसण्याची पण काही शक्यता आहे वाटतं. बघू आपण कशा काय दिसतात डॉल्फिन. आणि आपली आजची जर्नी थोडीशी आतमध्ये गेल्यानंतर आपण बघू अनुभव कसा येतो समुद्रातला. आपला भाऊ आला. माझा मित्र अजून एक आम्ही चाललेलो आता 3 किलोमीटर आतमध्ये. नंबर 3 15 किलोमीटर आतमध्ये दहशत. तर दाखवतो तुम्हाला आतला नजारा. तर बघू आपण कसा व्ह्यू वाटतोय मित्रांनो. कडक ना. बोटवाले काका आहेत. त्यांनी आता आकडा टाकला होता बोट बांधून ठेवण्यासाठी. तर त्यांनी आता तो काढून ठेवलाय आतमध्ये. तुम्ही बघू शकता. आता ते रोप आतमध्ये टाकतात. रोप लवकरच आतमध्ये टाकल्यानंतर आता आम्ही डायरेक्ट आतमध्ये प्रवेश करणार आहे या अथांग अशा सागरामध्ये. कडक मध्ये इथं शुभम सरांनी एक हिकविजनचा कॅमेरा अटॅच केला होता. कोकणात पण यांचे काय भरपूर हवा आहे कॅमेरासाठी. सांगितलं मित्रांनो, झाली आपली राईड सुरू. चाललोय आपण आतमध्ये हळूहळू. कशी आहे लाट. उंटाव बसल्यासारखं फिलिंग यायला लागलंय मला आता. मी पण इथं आर्यन सरांना कोणी विसरू नका. हे आपले अपकमिंग युट्यूबर आहे. चालू आली. तर आता बोट चालू झाली. लाईट बंद कर. दादांनी आता बोट चालू केलेली आहे. तर आपण 320च्या स्पीडने डायरेक्ट आपण मध्यभाग गाठणार आहे. बोट पुढे चालली आहे. बोटीतून मी सफर करतोय समुद्रामध्ये. कशा पद्धतीचं व्हिडिओ वगैरे येतोय ते आपण नंतर बघूच. पण मला समुद्राची एक राईड बोटीमधून करायची होती. तर ती आत्ता पहिल्यांदा माझी झाली आहे. लास्ट टाइमला आम्ही कोकणमध्ये आलो होतो. त्यावेळेस आम्ही बनाना राईड केली होती. त्यावेळेस काही एवढी मजा नाही आली. पण ह्यावेळेस आता बघू आपण किती मजा येते. तर आमची टीम सगळे माझ्यासोबत आहे. तर बघा आर्यन तिकडं तो बोट पण बघू शकता. आतमध्ये आपण चाललोय. हे लाईव्ह जॅकेट दिलेले आहेत. जर का बोट उलटी बिलटी झाली तर हे आपण वाचू शकतो. त्यामुळं नजारा कडकच दिसायला लागलाय. तुम्हाला आता मी बीच दाखवतो. इथून किती लांब आता आलोय आम्ही. बीच पासून थोडं आतमध्ये आता आलोय आम्ही. आतमध्ये पण बघू शकतो. आपली गाईज हाय करा. कोकणात आलोय आपण. सिद्धेश कडक मध्ये आपली राईड चालली आहे. आपल्याला एक आता दुर्ग दिसतोय कुठला तरी. तो पण बघूया आपण. हो कोणता तरी गड आहे. हो सुवर्णदुर्ग गड आहे वाटतं. एवढं लांबून तर काही कळत नाहीये धुक्यामुळं. मोबाईलची आपले काय क्वालिटी एवढी क्लिअरिटी नाहीये. पण असो काय हरकत नाही. आमची बोट चालली. कडक मध्ये असा प्रवास आहे आपला. पाय बी पसरून फुल कडक मध्ये चाललोय. तिकडे सारखी वाटते मी बसते. दादा नो घाण शब्द वापरू नका. आपला व्हिडिओ जरा व्हायरल करायचा आपल्याला. सॉरी ठीक आहे असू द्या. आता काय विषय मित्रांनो, जरा भीती वाटायला लागली. मध्यभागी आम्ही चाललोय. तर जरा धगधग व्हायला लागली आहे जीवाची. कारण पोहायला तर एवढं काही कडक मध्ये येत नाही मला. पण लाईव्ह जॅकेटमुळे मी विश्वास माझ्यावरती आहे. या मित्राला येतं पण ह्याच्यावर तर मला विश्वास नाही. कारण की काय सगळेजण पहिलं स्वतःचा विचार करतात. माझा पण विचार नाही करणार. त्यामुळे आपण जाऊ दे. लाईव्ह जॅकेटवरती विश्वास ठेवू आणि पुढचा प्रवास करू.
लांबपर्यंत मला जी वाय सिटी आठवायला लागली आता. कसं आहे ती वाय सिटी मध्ये मी अशीच बोट घेऊन पळायचो, पोलीस माझे मारायला मागे लागायचे. सगळ्यांचं चाललंय काय ना काहीतरी. सगळे खाचे आहेत मागचे, सगळे खाचे आहेत मागचे. सर तुम्ही जरा बोला दोन शब्द आमच्या खाच्यांसाठी. काय म्हणले? ठीक आहे. आता आमचा प्लॅन झालाय किल्ल्यावरती जायचा. तर किल्ल्यावरती गेल्यानंतर एक्स्ट्रा 200 रुपये देऊन, ऑलरेडी 1000 रुपये बोटला गेले आमचे, पण आता एक्स्ट्रा 200 रुपये देऊन आम्ही ना त्या किल्ल्यावरती चाललोय. तर किल्ल्याचं पण आपण आहे ना नजारा तिथला बघू की सगळं कसं आहे. आणि समुद्रामध्ये जो किल्ला असतो त्या किल्ल्याच्या आतमध्ये ज्या टाक्या वगैरे असतात, विहिरी वगैरे असतात, तिथलं गोड पाणी असतं असं म्हणतात. तर आपण तिथं जाऊन बघूयात ते पाणी कसं आहे. आणि बघितल्यानंतर मी तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये दाखवतो. कट मारणार आहे आपण आतमध्ये नाही राहणार. हा तेच आपण कट मारू. ठीक आहे काय असं ठीक आहे नंतर बघू आपण. बोट आपली थांबली आता. बोट बंद करून आम्ही इथं थांबलेलो आहे समुद्राच्या किनाऱ्याचा थोडंसं आतमध्ये. आम्ही 1-2 किलोमीटर आतमध्ये आलो होतो. तिकडे बघ की बीच दिसतोय का तुला? बीच का नाम निशाण नाही, लांब दिसतंय. जास्त किलोमीटर असेल बहुतेक, भरपूर लांब आलोय. पहिल्यांदा समुद्राच्या एवढ्या आतमध्ये आलोय. एन्जॉय करा. थोडीशी भीती पण वाटते. तेवढीच एक मस्ती होती आतमध्ये येण्याची, पूर्ण झाली आहे मस्ती. ते मोने आमचा मित्र आहे, तो पाण्याला लय घाबरत होता, बोटीत येण्यासाठी पण घाबरत होता. तो घाबरतोय कारण घरी त्याची कोणतरी बायको आहे त्याची ठेवलेली ती वाट बघते. सर ऐसा रिवील मत कीजिए यूट्यूब पे. बोटीमध्ये भयानशी आता शांतता आहे. आणि इथं जरा कामाबद्दल थोडीशी आपली माहिती चाललेली आहे. शुभम दादांची काहीतरी त्यांचं कॅमेऱ्याचं काम होतं. या कॅमेऱ्याचं त्यांचा कॅमेरा काही वर्क करत नव्हता. तो वर्क करण्यासाठी या दादांनी आत्ताच शुभमला जरा विचारलं की कॅमेरा कसं काय बंद झालाय. तर त्याच्याबद्दल त्यांची चर्चा चालू आहे. आणि हे दादा काय उभेच आहेत आल्यापासून. आमच्या विमानाचे ड्रायव्हर, सॉरी विमानच बोलतोय, आमच्या बोटीचे ड्रायव्हर, काहीतरी बोलणं चाललंय. आमचा अथर्व दादा जगताप बसल्या असं शांतपणे हात करते सरपंच सारखा. नंतर त्याच्या बाजूला आपला टोम्या, त्याच्या बाजूला जोम्या, इकडं सोम्या आणि इकडं गोम्या. तर आमची ट्रिप याची बांधण्यात चालू आहे. आता दादा उठलेले आहेत, फाउंडेशनचे शर्ट घालून. सॅम 12 काहीतरी आहे विषय यांचा. त्यांनी आता एक कागद काढलाय, त्यात कागदात काहीतरी भरून ठेवतात काहीतरी. आमचा खाजवाळ्या यांना दाखवतो. फुल तिकडे लडाख बिदाखला, सॉरी लडाखच म्हणतोय, दुबई मध्ये आल्यासारखाच बसलेला आहे. बस आता या दादांचं काय गेले. 2 मिनिटं थांबा म्हणायचं. नंतर बघू आपण डॉल्फिन दिसते की नाही. डॉल्फिन दिसल्यानंतर तर बघूच आपण काय विषय होते. डॉल्फिन बघण्याचं सगळ्यांचं मन आहे. डॉल्फिनचा काय ड पण आपण अजून आम्हाला दिसायला लाय लागला. एवढ्या आतमध्ये आलोय, आम्हाला फक्त डोंगर दिसायला लागलाय. बीच तर गायबच झालाय. लाईट हाऊस इथून दिसतंय, तुम्हालाही दिसत असेल लाईट हाऊस. लाईट हाऊस आहे, लय लांब आहे. या साईडला इथे किल्ला आहे. किल्ला पण जायचं होतं आम्हाला, राऊंड मारायचा होता, पण थोडं काहीतरी कामानिमित्त आम्ही इथं थांबलो होतो. बघू आता दादांनी आता बोट चालू केलेली. टॉपचा विषय कडक मध्ये आता दादांनी बोला आता रेस पिळलेली. याला म्हणतात टॉपचं नियोजन. टॉपचं नियोजन धनाजी ढवळे यावंच लागतंय. ऍक्स एंटरप्राइज. पण तुला नाही आणला आम्ही मुद्दाम. तुला मुद्दाम नाही आणला. तू आम्हाला रील पाठवतो का? रील पाठवतो का? एक डॉल्फिन मिनिटं थांब, आता तुला पुढचा नजारा दाखवतो. सूर्य सोबत दाखवतो ते पण नजारा. आणि आवाज पाय. हा शिवायाचा पाय आणि माझे पाय. चालले आम्ही इकडून डॉल्फिनच्या शोधात.
कॅमेरा आपल्यावर नको उराव. किल्ल्याच्या दिशेने आम्ही चाललोय. पाणी आता उडायला लागलंय अंगाव. काय त्याला पर्याय नाही. आता पुढे बसले टोकाव बोटीच्या. बघितलं का बघते आलाय उडत खारं पाणी आता अंगावर यायला लागलंय. आम्हाला इथं डॉल्फिन दिसलेला आहे. तर आता चाललोय आम्ही त्या डॉल्फिनच्या दिशेने. तर बघू डॉल्फिन आम्हाला आता नजारा दाखवते का नाही. नजारा दाखवलं तर मी तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला तिकडं दादा येऊ द्या. चला लेट्स गो. चला 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 लेट्स गो. भैया इकडं होता भैया 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 चिडका भैया भैया सुवर्णदुर्ग गडाकडे चाललोय आपण. सुवर्णगडाच्या बाजूलाच डॉल्फिन दिसत होते आपल्याला. गडाचा नजारा पण तुम्ही बघू शकता कसा आहे. आता दिसला मला तो इकडे वाईट समुद्र बघा ना. लाटा बघा गडप मध्ये. वेगळेच आहेत आपल्या अथर्वांचे. दादांना विचारलं की तुम्ही पावलाय का. आता पाणी म्हणल्यावर पाहणारच ना. आम्ही पाहू शकतो का. आपण पण पाहू शकतो पण आपल्याला नाही पावायला येत. उड्या नको टाकायला. तिथं डॉल्फिन बघा त्या कोपऱ्यात सरळ लाईन बघतात तिकडे. शुभमला डॉल्फिन दिसत आहेत पण आता काय सूर्यामुळे आमचे डोळे जरा बारके बारके झालेत. मध्ये फुल जी वॅगन जिटन मारणार आहे आता आपण. जिटन मारलाय आपण दुर्गगडाकडे जाण्यासाठी. टावर दाखव मोठा. आपला जिटन बसलाय कडक मध्ये असा. आणि बघा तुम्ही नियोजन करत नाही टॉपच खर्च्या. कोकण में टोकन नहीं लेना पड़ता हमें. जिधर जाओ उधर ओळखी. टॉप मध्ये होता मग कोणी कोणी बघितलं. मी बघितलं शपथ बघितलं. तर डॉल्फिन आलेली कुठे गेली काय कळा ना. गडाच्या आपण एकदम टॉप टू बॉटम मध्ये समोर आलोय. टॉप मध्ये एकदम गडाची बांधणी पण कशा प्रकारे बांधली इकडे आहे का. पण या गडावरती झाडांच्या मुळ्या आल्यामुळे जरा गडाची दुरावस्था झालेली दिसते. हो इथं इथं होती. ओरडून गेली नाही ओरडली. सिरियसली हाय टिपेच्या आपल्या एवढ्या ये ना बाई 5 मिनिटं बाहेर परत तेवढं तो पुढे पुढे दिसत. डॉल्फिन दिसली होती आता गायब झाली. कॅमेऱ्यात काय माहिती दिसली का नाही. हाय का तू पुढे. या अथर्वला स्कुबा डायव्हिंग करायचे. पावता तर येत नाही. इथं डॉल्फिन दिसत होती आता. गडाच्या अवतीभोवती डॉल्फिन आहेत. आम्ही पार तिकडून आलोय. 15 किलोमीटर लांब. 35 किलोमीटर लांब आहे. 35 कुठे गेली शिवाय आता तर दिसाना. व्हिडिओ बंद केला की डॉल्फिन बाहेर येते. चालू केला की डॉल्फिन डायरेक्ट आता इकडे होती.
आता दिसली आता व्हिडिओ मध्ये दिसली. नको ती नाही ती व्हिडिओ करतो म्हणून नको. डॉल्फिन दिसली. बगळा त्या डॉल्फिनच्याच माग लागलाय. फुल अशी एक उडी खाल्ली पाहिजे रे गुलाटी. सुवर्णदुर्ग गड हा. डॉल्फिन कमी आहेत का हो इकडे तसे? गडावरती पण जायचं होतं पण आता एवढा वेळ नाहीये. बोटवाल्या दादांना कन्व्हिन्स करून कसं तरी आम्ही आतमध्ये घेऊन आलो डॉल्फिन पॉईंटवरती. डॉल्फिन पण दिसल्या आणि आता आम्ही चाललोय हरणे बंदरकडं. हरणे बंदरवर जाऊन आता बघू आपण कशा पद्धतीचं काय नियोजन लावलंय माशांचं. इथं काय खात नाही, सगळी मंडळी खात्यात मासे बिसे आणि ह्यो तर कडक मध्ये खातो, याचा काय विषय नाही. पण ह्यो तर फुल रानटीच आहे. खाऊया मांडे हा कावड्या वाटले आहे. कडक मध्ये असं नियोजन झालंय आजचं. हे पुढे दाखव लाईट हाऊस बीट हाऊस. चिवे तिकडे काहीतरी आहे. किल्ल्याला येड आहे भाई आपल्याला. फ्रेंड बघायचं नाही आपल्याला. आता आपल्या टप्प्यात एवढं कोण किल्ला घेऊ. अप्रतिम सुवर्णदुर्ग गडाची कलाकृती. तुम्हाला पण हा किल्ला बघायचा असेल तर कोकणामध्ये अंजर्ली म्हणून एक गाव आहे आणि अक्ष पण एंटरप्राइजेस. आणि आम्ही ज्या बोटीवरती आलोय त्यांचं एंटरप्राइजेसचं नाव आहे आक्स एंटरप्राइजेस. आणि त्यांचे ओनर जे आहेत ते दोघं आहेत. तर त्यांना बघू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर जे असेल ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला देतो. सुवर्णदुर्ग गडाला आता आम्ही एक वेढा घातलाय. वेढा घालून पूर्ण बाजूची तटबंदी आम्ही गडाशी बघून आता चाललोय पुढच्या प्रवासासाठी. 400 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी इथं मुघलांना पळून लावलं होतं. मारून मारून पळून लावलं. मारून पळून लावलं होतं. आणि आता पण त्यांचे मुघलांचे काहीतरी अवशेष बाकी आहेत ते आम्ही पळवून लावतो. ते आम्ही पळून लावण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा. काही गोष्टी आम्हाला नडतात पण असो बघू पुढच्या काही गोष्टी असतील त्या आम्ही फेस करूच. मुघलांना इथून आम्ही पळून लावण्याचा प्रयत्न करू. छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भावनेचा आमच्या पाठीशी आशीर्वाद आहे तर या गोष्टी आम्ही नक्कीच करू. पण भाई आज खरंच कडकमध्ये असा एक व्ह्यू बघायला भेटला होता आम्हाला गडाचा. गडावरती जायची तर इच्छा आहे पण या गडावरती जाण्यासाठी जो कोणता मार्ग आहे तो आम्हाला माहिती नाहीये. तर आपण आज काय या गडावरती नाही जाऊ शकत. फक्त आपण आज समुद्राचा जे काही नजारा होता तेवढा बघूया, फील करूया जरा नजारा इथला आणि जाऊया पुढे. आपण सगळ्यांचा फोटोग्राफी चाललेली आहे फोन आहे दादाजी. आपण फोटोग्राफी करतो. या दादांना डॉल्फिन दिसलेली आहे यांनी आता सांगितलेलं आहे. एकदम लांब तिकडे एक डॉल्फिन दिसलेली. कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल की नाही ते सांगता नाही येणार आहे पण आता बघूया. अजून एखादी डॉल्फिन दिसली तर परत अजून एकदा आपल्याला डॉल्फिनचा नजारा दिसेल. हा डॉल्फिनने आपल्याला चांगलं दृश्य दाखवलं होतं. मगाशी दिसली त्याप्रमाणेच एक डॉल्फिन आत्ता दिसली होती आपल्याला.
आपण आता सुवर्णदुर्ग गडाची जी काही राऊंड मारला तिथून आता आपण गड सगळा बघून आपण चाललोय आता परत आपल्या किनाऱ्यावरती, जिथून आपण बोटीत प्रवेश केला होता. बोटीत प्रवेश केल्यानंतर जे आतला काही आपण समुद्राचा नजारा बघितला, तर तुम्ही सांगा मला कशा पद्धतीचा होता. माझा पहिला ब्लॉग आहे जो की मी यूट्यूबला अपलोड करतोय आणि सगळ्या मित्रांना एवढंच सांगतो, माझा पहिला अनुभव होता एवढ्या आतमध्ये समुद्रामध्ये येण्याचा आणि आल्यानंतर मला भारी वाटलं. आणि या सुवर्णदुर्गाला पण मी लांबूनच बघितलं, पण नेक्स्ट टाइम मी ज्या वेळेस येईल या सुवर्णदुर्ग गडावरती नक्कीच जाईल. आणि तिकडे गेल्यानंतर आता जो आपण चाललेलो आहे आपल्या जिथून चप्पल वगैरे काढली होती तिथे गेल्यानंतर आम्ही आता दुसऱ्या बीचवरती जाण्याचा काहीतरी प्लॅन चालला आहे आता सगळ्या मित्रांचा. तिकडे गेल्यानंतर पण तुम्हाला व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत आपल्या या व्हिडिओसाठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आमच्या बोटीचं इंजिन आहे. कशा प्रकारे बोट चालते ते पण बघा तुम्ही. गाडीसारखी फायरिंग आहे बोटला. दादांनी आम्हाला या सगळ्या समुद्राचं दृश्य दाखवलं, त्यासाठी दादांना धन्यवाद. आपण आपल्या बीचवरती आलेलो आहे. तिथून आपण बोटीमध्ये आलो होतो, त्या बीचवरती आपण परत रिटर्न आलेलो आहे. सगळा आतला समुद्रामधला जो काही नजारा होता तो बघून आलेलो आहे. कसं वाटलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मला सांगा मित्रांनो. बोटीतली सैर आपण करून आलेलो आहे. तर भारी वाटलं आतमध्ये गेल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता या बोटीमध्ये आम्ही गेलो होतो. बोटीमधला प्रवास पहिल्यांदा जो केला होता तो मस्त होता आणि भरपूर आतमध्ये गेलो होतो बोटीमध्ये. तर या ज्या समुद्र आहे भरपूर मजा आली. आमची टीम जी बोटीपाशी आता खेळायच्या विचारात आहे. आणि हो माझा मित्र इकडं मोन्या तो बसलाय व्हिडिओ काढत, जरा पाण्यासाठी घाबरतोय तर काही विषय नाही. आणि बघू आता मी पण समुद्राच्या थोडंसं आतमध्ये पाण्यात मी जरा मनोरंजन करणार आहे. तर तुम्हाला पण मी दाखवतो कशा पद्धतीचं इथं आता मी एन्जॉय करणार आहे. आणि आमची सगळी जी काही टीम आहे ती पण आता एन्जॉय करणार आहे. एन्जॉय केल्यानंतर आम्ही दुसऱ्या स्पॉटवरती पण जाणार आहे. तिथं गेल्यानंतर पण तिथलं पण मी काही दृश्य आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आतासाठी बाय.